पुण्यातील नरसापूरमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे। एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या व्यक्तीने अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता। अशातच आरोपी नराधम भीमराव कांबळेचे काळे कारनामे समोर आले आहेत। नराधम कांबळेवर 1998 मध्ये पहिला गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्यावेळी त्याची सुटका करण्यात आली होती। अशातच पहिल्या केसमधील कांबळेविरुद्ध जबाब देणाऱ्या व्यक्तीने धक्कादायक खुलासा केला आहे। मी भीमराव कांबळेच्या पहिल्या केसमध्ये साक्षीदार होतो। मी त्यावेळी कामाला गेलो होतो। रात्री 9:30-10च्या आसपास मी घरी आलो। त्यावेळी म्हातारी कशाला तरी बाहेर गेली होती। त्याचा फायदा घेऊन हा कांबळे मोरीत जाऊन लपला। तिथे तो दबा धरून बसला। सगळी वस्ती सामसूम झाल्यानंतर नराधमाने डाव साधला आणि कोयत्याचा धाक दाखवून त्याने त्या म्हातारीवर अत्याचार केला। रात्रीच्या 2 वाजता ही घटना घडली होती असे कोर्टातील साक्षीदाराने सांगितले। म्हातारीचे नको नको ते हाल केले। ती म्हातारी व्यक्ती लाजेच्या शरमेने आम्हाला काहीच बोलली नाही आणि ती तिच्या लेकीकडे निघून गेली। तिच्या जावयाने हे प्रकरण हाताशी घेतले आणि पोलिसात गुन्हा नोंदवला होता असे कोर्टातील साक्षीदाराने म्हटले आहे। याबाबत सांगताना भीमराव कांबळेच्या पहिल्या केसमध्ये साक्षीदाराने अंगावर काटा आणणारा हा प्रसंग सांगितला आहे। म्हातारीच्या जावयाने गावात त्याला हाकलून लावायचा प्रस्ताव देखील ठेवला होता। कोयत्याचा धाक दाखवून त्याने हे कृत्य केले। त्याला त्याचा आत्मा शांत करायचा होता, त्यामुळे त्याने असे कार्य केले। आजीचे वय त्यावेळी 60-65 वर्ष होते असेही कोर्टातील साक्षीदाराने यावेळी सांगितले। पोलिसांना कोर्टात ठोस पुरावे सादर न करता आल्याने त्याची त्यावेळी सुटका झाली होती अशी ही माहिती देखील गावकऱ्यांनी यावेळी दिली। नरसापूर प्रकरणाची आता बाल हक्क आयोगाने दखल घेतली आहे। आरोपीला कमीत कमी दिवसात मृत्यूदंडाची शिक्षेची शिफारस करणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे। बाल हक्क आयोग स्वतः या सगळ्या प्रकरणात लक्ष घालून आरोपीला शिक्षा देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे। आरोपीला तातडीने अटक करण्यात आली असून त्याच्यावर पोस्कोसह गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।